नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, देशात चालू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने आज इतिहास घडवलेला आहे. 36 दिवसांपासून चालू असलेलं हे आंदोलन आज एका महत्वाच्या टप्प्यावरती आलं आणि मोदी सरकारला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा घ्यावाच लागला. सरकारवरती मोठा दबाव निर्माण झालेला होता आणि या मागे पडद्यामागे हा राजीनामा आज 2:18 झालेला आहे. स्वतः केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकून आपण राजीनामा दिला असल्याचं सर्वांना कळवलं. इतका मोठा दबाव कशाचा नेमका निर्माण झाला होता आणि हा राजीनामा फक्त आज क्षणात घडलेला नसून यामागे मागच्या 1-2 दिवसातल्या मोठ्या घडामोडी सुद्धा कारणीभूत आहे. अचानकपणे जेव्हा काल चर्चा चालू होती की धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार नाही, कारण एखाद्याचा राजीनामा घेणं हे काही यावरती सोल्युशन नाही, अशा भूमिकेत केंद्र सरकार होतं की एक राजीनामा घेऊन जे प्रॉब्लेम्स शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेले ते काही सोडवले जाणार नाही, त्यामुळे राजीनामा हे काही सोल्युशन नाही, अशा प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही आणि हे आंदोलन पुढे अजून मोठं रूप धारण करेल अशी शक्यता काल निर्माण झाली होती. पण आज 2:18 धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकली की आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे. यामागे काय नेमक्या घडामोडी घडल्यात, काय काय कारण आहेत की सरकारला या निर्णयापर्यंत यावं लागलं, हे आपण आजच्या व्हिडिओतनं बघणार आहोत. सर्वात मोठं कारण म्हणजे सीजेपीचं, कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरील आंदोलन हे आता देशव्यापी होत चाललं होतं. मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्ही बघितलं असेल, मुंबई, पुणे, वेगवेगळी शहरं, भारतातली मोठी मोठी शहरं, सर्व ठिकाणी हे आंदोलन पसरलं होतं. आता हे आंदोलन काही फक्त दिल्ली आणि जंतर मंतर पुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं. दुसरं उदाहरण म्हणजे दिल्लीतील जंतर मंतरमध्ये जे आंदोलक जमले होते त्यामध्ये फक्त दिल्लीतलेच लोक नव्हते, अगदी मुली, तरुणी, महिला सुद्धा देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथे पोहोचलेल्या होता. सोशल मीडियावर आपण बघितलं असेल, अनेक महाराष्ट्रातनं मराठी तरुण, तरुणी, महिला, पुरुष सर्वजण जंतर मंतरवरती पोहोचून हे आंदोलन पुढे नेत होते. त्याचप्रमाणे हरियाणा, बंगाल, हिमाचल प्रदेश, साऊथ इंडिया म्हणजे केरळ, तामिळनाडू, तेलंगणा इथनं सुद्धा, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, बिहारमधून सुद्धा बरेच लोक तिथे गेलेले होते. राजस्थान मध्ये बरेच युवक तिथे पोहोचले होते. म्हणजेच हे आंदोलन आता केवळ जंतर मंतर पुरतं मर्यादित न राहता ते देशव्यापी बनत चाललेलं होतं. या देशव्यापी आंदोलनामध्ये मुंबईत जो मोर्चा झाला किंवा पुण्यात जो झाला, सर्व ठिकाणावर एकच मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. मित्रांनो, दुसरं कारण म्हणजे हा दबाव येण्याचं. सरकार हे आंदोलन हाताळण्यात सपशेल अयशस्वी ठरलं. त्यांनी हे आंदोलन दडपण्यासाठी बरेच प्रयत्न केले. सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावर उचलून नेलं आणि हॉस्पिटलमध्ये ठेवलं. 20 जुलैला जेव्हा संसदेवरती मोर्चा निघाला तेव्हा तब्बल तुंबळ लाठीचार्ज आंदोलकांवरती केला. डोके फोडले, हातपाय मोडले, जखमी केलं, मुलींना सुद्धा गैरवर्तन झाली. हे सगळं झाल्यानंतर या प्रत्येक टप्प्यानंतर सोनम वांगचुक यांना उचलणं, 20 जुलैला लाठीचार्ज करणं, या सर्वांमुळे हे आंदोलन दडपण्याऐवजी ते आणखी उग्र आणि आणखी मोठं होत गेलं. म्हणजे सरकारची जी अपेक्षा होती नेमकं त्याच्या उलट होत गेलं आणि हे आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचं दिसून आलं. त्याचप्रमाणे वेगवेगळे सेलिब्रिटीज, वेगवेगळी मोठी मोठी लोक, काही क्रिकेटर, सिने क्षेत्रातले लोक, विचारवंत, लेखक, साहित्यिक सर्वजण या आंदोलनात झालेल्या लाठीचार्जवर सडकून टीका करू लागले होते. त्याने सुद्धा सरकारची दबाव वाढला. 24 जुलैला अभिजित दिपके यांनी जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला नाही तर आम्ही हे आंदोलन अजून देशव्यापी करू आणि ते 20 जुलैच्या मोर्चापेक्षाही मोठं असेल असं वक्तव्य केलं आणि तिथून सरकारला हादरा बसला. सरकार इतकं दबावात होतं की नरेंद्र मोदी जे कधीच
झुकण्याची भूमिका घेत नाहीत त्यांना सुद्धा अर्ध्या रात्री 12-12 वाजता व्हिडिओ पोस्ट करावे लागले आणि हे सांगावं लागलं की आम्ही आंदोलनाची विद्यार्थ्यांची दखल घेत आहोत. ही दखल ते कशी घेत होते त्यांनी सांगितलं आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करत आहोत, त्याचा मसुदा रेडी झालेला आहे, कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी मिळवू आणि पुढच्या आठवड्यात हे बिल आम्ही सभागृहात मांडू. त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सचिवांची बदली सुद्धा करण्यात आली. त्यानंतर तातडीने नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधल्या 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं. म्हणजे आम्ही किती गांभीर दखल घेतलेली आहे हे सरकार दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. मोदींनी मागच्या 24 तासात 2 व्हिडिओ पोस्ट केले, एक व्हिडिओ रात्री 12:15 पोस्ट केलेला आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला प्रतिसाद देतोय, आम्ही तुम्हाला किंमत देतोय, आम्ही याची दखल घेतोय असं दाखवण्याचा प्रयत्न केला. कितीही काहीही केलं तरी कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके आणि सर्व तरुण आंदोलन याच मागणीवरती ठाम होते की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्याशिवाय पुढे काहीच होणार नाही. या दरम्यान संसदेत अधिवेशन चालू असताना 5 ते 6 दिवस तब्बल सरकारने अक्षरशः विरोधकांना विनंती केली की आपण चर्चा करू याच्यावरती. विरोधकांचं म्हणणं होतं आधी राजीनामा घ्या धर्मेंद्र प्रधानचा, मग आपण चर्चा करू, त्याशिवाय चर्चा देखील होणार नाही. 5 ते 6 दिवस राज्यसभा लोकसभेचं कामकाजच होऊ शकलं नाही. वारंवार सभागृह ठप्प करावं लागलं. त्यामुळे सरकारवरती मोठा दबाव पडू लागला. इथपर्यंत म्हणणं गेलं की तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करताय, 47 ऑफिसर्सवरती बडतर्फ कारवाई करताय, केंद्रीय मंत्रालयातील सचिवांना त्यांची बदली करताय, पण हे सगळं मागितलं कोणी? मागणी आमची आहे ती म्हणजे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा. याच दरम्यान अभिजित दिपकेंनी वक्तव्य केलं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, अन्यथा मोदीजी तुमचा नंबर लागेल, आम्ही मग तुमच्या राजीनाम्याची मागणी करू. तिथून हे आंदोलन अतिशय गंभीर वळणावरती चाललं गेलं. याच दरम्यान विरोधी पक्षातले राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं. त्या ठिकाणावरनं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना अक्षरशः फरफटत ओढून पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं. त्याच्यावरती सुद्धा जबर टीका वेगवेगळ्या स्तरातून देशाच्या व्हायला लागली. एक प्रश्न मोठा निर्माण झाला, तो म्हणजे या सरकारचा समोरच्यांना बोलू न देण्याचा जे त्यांची वृत्ती आहे ती अतिशय ठळकपणे समोर येऊ लागली. आंदोलकांवर लाठीचार्ज करायचा, विरोधी पक्षनेत्याला फरफटत न्यायचं, सोनू वांगचुक यांना स्टेजवरनं ओढून आळव तिळव करून पांढऱ्या बेडशीट्स लावून न्यायचं. या सर्व गोष्टीमुळे सरकारची प्रतिमा धुळीस मिसळत होती. यासोबतच RSSचे प्रमुख मोहन भागवत आणि भाजपचे सिनियर नेते मुरली मनोहर जोशी यांनी सुद्धा सरकारच्या या भूमिकेवरती सडकून टीका केली, घरचा आहेर दिला. त्याचप्रमाणे सर्वात मोठा धोका होता सरकारला, तो म्हणजे वोट बँक गमावण्याचा. जेव्हा 2014 मध्ये ज्या तरुणाईने नरेंद्र मोदी यांना डोक्यावर घेतलं होतं, नरेंद्र मोदी यांना खुल्ला पाठिंबा दिला होता, घोषणा, कौतुक सोशल मीडिया वाहत होता नरेंद्र मोदींच्या कौतुकामुळे, त्यात तरुणाईचा वाटा हा खूप मोठा होता. जवळपास ज्या मतांवरती नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, भाजपला निव्वळ बहुमत मिळालं, त्यामध्ये 30 ते 35% तरुणाईची मतं होती. हीच तरुणाई आता सडकून टीका करत होती नरेंद्र मोदींवर, सडकून टीका करत होती भाजपवर आणि सरकारवरती. त्यामुळे सरकारवर प्रचंड मोठा दबाव वाढत गेला आणि शेवटी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मित्रांनो, भारताच्या इतिहासात ही घटना अतिशय ठळकपणे नोंदवली जाणार आहे. कारण तिसरी टर्म चालू आहे मोदी सरकारची. 2 टर्म त्यांना क्लिअर मॅन्डेट म्हणजे पूर्ण बहुमत मिळालेलं होतं. यावेळेस बहुमत जरी नाही मिळालं तरी सरकार त्यांनी स्थापन केली होती. 3 वेळेसच्या सत्तेतल्या मोदी सरकारला पहिल्यांदा जनतेच्या मागणीमुळे, जनतेच्या त्यात युवकांच्या दबावापुढे झुकावं लागलं आणि आपल्या केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. सरकारने खूप टाळण्याचा प्रयत्न केला. असं चित्र बनवलं की आम्ही तुम्हाला गिनतही नाहीये. 18-19 दिवसांपर्यंत
त्या जंतर मंतरकडे कोणी फिरकलं सुद्धा नाही. सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नव्हती. पण 20 जुलैला सरकारने जे केलं ते त्यांना अतिशय महागात पडलेलं आहे. यासोबतच अभिजित तिपके यांनी म्हटलं की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय ही एक मागणी पूर्ण झालेली आहे, पण ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावरती कडक कारवाई ही करावीच लागणार आहे सरकारला. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेतील पेपर लीक मुळे आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांच्या खर्चांना 1 कोटी रुपये त्यांना मोबदला म्हणून द्यावा लागणार आहे. इतक्या मोठ्या घडामोडी घडतायत, पण हा ऐतिहासिक दिवस आहे, हा ऐतिहासिक मुद्दा आहे आणि ह्याची नोंद देशाच्या इतिहासात अतिशय ठळकपणे घेतली जाणार आहे. मित्रांनो, धर्मेंद्र प्रधानांच्या या राजीनाम्यावरती तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट मध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.